पालकमंत्रीबाबत मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेतील, आज मला सांगितलं म्हणून मी इथे आलो. गिरीश महाजन. नाशिक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक नेत्यांना मंत्रिपदं मिळाली. बहुतांश जिल्ह्यात पालकमंत्रीपदाची निवडही झाली आणि त्यात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या निवडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध केला जातो आहे. यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं देखील दिसून येतं आहे. दरम्यान भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनेक विषयांवर भाष्य केलंय. तसेच पालकमंत्री पदाबाबत देखील माध्यमांनी गिरीश महाजन यांना प्रश्न विचारले. त्यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं पाणीबाबत आढावा घेतलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी बरं आहे. नियोजन करून पाणी वापरलं पाहिजे. जलजीवन योजनेला हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. काही ठिकाणी काम अजून पूर्ण झालेलं नाही. बऱ्याच ठिकाणी अडचणी आहेत, त्यावर देखील उपाययोजना सुरू आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पुढे त्यांनी नाशिकच्या विकास कामांबाबत देखील माहिती दिली आहे. तसेच नाशिकमध्ये लवकरच मेट्रोचं काम सुरू होणार असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. आणि ते म्हणाले की संपूर्ण जलजीवन योजना फोल ठरली आहे. असं म्हणणं चुकीचं आहे. झिरवाळ यांनी ही योजना फोल ठरल्याचा आरोप केला होता. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत मी आज बैठक घेतो आणि निर्देश देतो. लवकरच नाशिकमध्ये मेट्रो कामाला देखील सुरुवात होईल, असंही गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. तसेच नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः निर्णय घेतील, आज त्यांनी मला सांगितलं म्हणून मी इथे आलो आहे, असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. तेवढं तर उद्या आमच्याकडून 26 जानेवारी 1 मे आता आमची गोष्ट झालेलीच आहे आधी. ठीक आहे, त्याला स्टे आलेला आहे. पण मला असं वाटतं जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयाचे ते अधिकार आहेत. त्यामुळे मला आणि रायगडला तटकरे ताई आहेत त्यांना आणि मला ते अधिकार दिलेले आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री सांगतील तोपर्यंत आम्ही ध्वजारोहण करू. नाही सांगितलं दुसऱ्या दिवशी दुसरं कोणी करेल. आम्हाला काही त्यात राहणारच नाहीये. नाही, नाशिक जिल्ह्यात नाही तर राज्यामध्ये परवाच कॅबिनेट मीटिंगमध्ये त्या संदर्भामध्ये सगळा आढावा घेण्यात आला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गेल्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी पाणी साठा बरा आहे. म्हणजे गेल्या 2 वर्षापेक्षा कमी नाही आहे, बरं आहे. नाशिक शहरामध्ये सुद्धा सध्या धरणांची परिस्थिती जेमतेम आहे, पण मला नाही वाटत एवढी काही टंचाई येईल. काही अंतर्गत डिस्ट्रीब्युशनमध्ये काही डिस्टर्ब झाला असेल तर त्यामुळे कुठे कमी जास्त झालं असेल, पण मला वाटतं आम्ही अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणी जूनपर्यंत आपण त्या ठिकाणी पुरवू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.